एवढे घरात ठेवा तुम्ही पुढच्या गणपतीला नसणार. दोन चार वर्षापासून आई काय सांगितलं माहिती पोरीला एखादा महिना पाय सगळ्यांचा अंदाज घेईल नाही तर पाव नाही कुठे घेऊन ये त्याला आपण टपरी टाकून देऊ. मी करून निघतानाच शरीर आज वाईट बोलत नाही पण मला कळ नाही निघत मला. तिच्या पूर्ण होती काय माहिती ती काम झाली. मित्र बरोबर नाही भंगार माणसात बसायचं पंचेशी गोष्टी करायच्या त्यांना आखली नाही देवली बावली त्याशिवाय मला करमत नाही. त्याची ते दिवाळी झाली तुला काय करमत नाही तुला वाकडे तिकडे करावे तुला बाहेर आले 10 लाख घालून सरपंच झालं आणि त्याला सही काम भेटत सही येत नाही राष्ट्रगीत पाठ नाही जगाजवळ वळायला ज्यांना खाली घेऊन गेला पण तू काय म्हणते साधारण वाटलं वगैरे म्हणाला तू टिकता तुला माहिती ठेवलं किती असेल त्याच्या पायी किती गुरुजीनं म्हटल्या लावून घेते होते. मुलगी द्या फक्त तो तुम्ही घरात राहायच्या नाही तर राग लागायच्या आणलं तर तुम्ही सामान्य धबधब्याखाली तुम्हारे बिना मैं जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अंडरपैंट है ना अंडरपैंट उठाए बाबा शेजारची बाई काम नसताना आजपासून आपल्या घरात येता कामा नाही. तिला आता गेलं सांगायचं बाई मी कीर्तन ऐकून आले तो तिकडे मुलं आपल्या घरात सुना जरा मी काय करते तुम्हाला आलेलं सुना हा जरा भान ठेवा भान तू काय सगळं टाकलं म्हणजे आम्ही इकडे घेऊन संसाराचं वाटोळ तिच्या आईनं
केलं. इतकी खोड आईला येते ती पण दिसते अशी फक्त. पोरीचा फोन आला चालली थोबाडाशी. तुला काम नाही काय तिथं काम नाही का बघा म्हणून ना का दुसरीची घरं निघली ती. जर आजपासून पोरीच्या घरी डोकं लावलं तू कशावर लिहून ठेव. आज वर्षानं तू दसरा येणार कशावर लिह. 50% बायका नवऱ्याला नावानं हाता मारतात. इतकी गड्यांची किंमत कमी झाली. तुझ्या खिशात नाही दाम. तुम्ही ते बघा जर माणसं गोरे होत असतील तर मी इतक्या दिवस सावला असतो का. साधी गोष्ट आहे. अगदी भेळ निवडी झोपलो असतो ना. केवढं गेले पण आहे. बांधले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी मुळे आणत असतील